नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नॅरेटिव्ह 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 हा शब्द आता मराठी होऊन बसलेला आहे. नॅरेटिव्ह याचा अर्थ असा की एखादी गोष्ट तुमच्या माथी मारण्यासाठी केलेला उपद्व्याप, मग ते कथेतून असो, ह्याच्यातून असो, चित्रपटातून असो, एक भूमिका किंवा एक सिद्धांत तुमच्या डोक्यात घालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे ती कल्पना तुमच्या समोर आणली जाते. अगदी आत्ता बघा ना, वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी. राहुल गांधींनी कुठलाही पुरावा दिलेला नाही, तरी वोट चोरी हा शब्द प्रस्थापित करण्यात आला. तो प्रस्थापित का झाला? तर प्रस्थापित होण्याचं कारण असं की माध्यमांनी तो उचलून धरला. राहुल गांधींची पत्रकार परिषद, मग राहुल गांधींनी सांगितलं मी ऍटम बॉम्ब फोडणार आहे. आधी त्याची जाहिरात, 3-4 दिवस राहुल गांधी क्या करेंगे, राहुल गांधी ये करेंगे, राहुल गांधी ते करतील, हा आरोप करतील का तो, ह्याच्यावर चर्चा. मग 2 दिवसांनी राहुल गांधींनी जे काय सांगितलं ते फुस झालं. फुस झालं याचं कारण त्याच्यात कुठलाही कसलाही पुरावा नाही. आणि निवडणूक आयोगाच्या एका नुसत्या प्रति आव्हानासमोर राहुल गांधींचा मीडियाने उभा केलेला ह्या नॅरेटिव्हचा जो काय मोठा मनोरा होता तो कोसळला. की जे काय राहुल गांधी सांगतायत त्यांनी ते प्रतिज्ञापत्रावर लिहून तक्रार करावी. आता प्रतिज्ञापत्रावर तक्रार करावी म्हणजे आपण जे बोलतोय ते 100% खरं आहे याची ग्वाही द्यायची, आणि ते खोटं पडलं तर प्रतिज्ञापत्र खोटं केलं म्हणून शिक्षा होईल, म्हणून राहुल गांधी प्रतिज्ञापत्र द्यायला तयार नाहीत. तरीही राहुल गांधींनी शंका व्यक्त केली आहे. म्हणून तो सांगायचा मुद्दा एवढाच की नॅरेटिव्ह ज्याच्यामध्ये काडीचाही पुरावा नाही, त्याचा एवढा मोठा गदारोळ गेले महिना 2 महिने चालू आहे. पण त्यापेक्षाही भयानक असा गौप्यस्फोट, राहुल गांधींच्या बाबतीत हायड्रोजन बॉम्बचा स्फोट, त्यांच्याच पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केलाय. आणि त्याबद्दल 2 दिवस उलटून गेले तरी मीडियामध्ये कुठलाही गदारोळ उठताना दिसत नाही. हा, आजकाल एक गोष्ट असते की अशी कुठची बातमी मिळाली की त्यावर या बाजूचे किंवा त्या बाजूचे सोशल मीडियातले लोक आपल्या परीने एक गदारोळ निर्माण करतात आणि मग तोंड लपवण्यासाठी मुख्य माध्यमातल्या चॅनेल आणि वृत्तपत्रांना ती बातमी घ्यावी लागते, छापावी लागते, दाखवावी लागते. आणि म्हणूनच पी चिदंबरम यांनी कितीही मोठा हायड्रोजन बॉम्ब फोडलेला असला तरी त्यावर मीडियामध्ये तेवढी बवाल वगैरे करणारी चर्चा होताना दिसत नाही. तुम्हाला माहिती आहे, अगदी अलीकडे राहुल गांधींनी नरेंद्र सरेंडर असं एक वक्तव्य केलं होतं. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने जेव्हा तुमच्या युद्धविरामाचा विषय आला, 10 मे 2025, तेव्हा अमेरिकेने दबाव आणला आणि त्या दबावाला शरण जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धविराम केला. हा धादांत खोटा आरोप राहुल गांधी करत होते. आणि एका कुठच्या तरी भाषणात त्यांनी अगदी ऍक्शन करून सांगितलं, नरेंद्र तू ये कर रहा है वो सही नहीं है, नरेंद्र ने सरेंडर किया. असं काहीही झालेलं नाही. याचे शेकडो पुरावे समोर आले, शेकडो पुरावे. पण नरेंद्र सरेंडर हे चालू ठेवायचं. राहुल गांधी म्हणाले आम्ही नाही म्हणालो. आणि मग काल परवा राहुल गांधींनी सांगितलं नरेंद्र मोदी हा देशाच्या इतिहासातला सगळ्यात कमजोर पंतप्रधान आहे. त्याची चर्चा होते कारण त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. आणि मीडियाला जर राहुल गांधी यांच्या सेवेत रुजू व्हायचं असेल तर त्यांनी मारलेल्या थापा पण फुगवून फुगवून सांगाव्या लागतात. पण कमजोर मुख्यमंत्री कोण होता, कमजोर सरकार कुठचं होतं, आणि पाकिस्तानच्याच बाबतीत किती लुळंपांगळं सरकार कुठलं होतं,
याची साक्ष आता राहुल गांधींचे लाडके तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी त्याची साक्ष दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे ना, 26/11 ज्या दिवशी मुंबईमध्ये पाकिस्तानहून होडीत बसून नौकेत बसून आलेले अतिरेकी घुसले 10 लोक, ज्याला अजमल कसाबची टोळी असं आपण म्हणतो, आणि त्यांनी 200च्या आसपास माणसं किडा मुंगी सारखी मारली. आणि ती मरत असताना शरद पवारांच्या पक्षाचे महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणाले होते, बडे बडे शहर में छोटा छोटा कुछ हो जाता है. आठवतं तुम्हाला ती घटना? आणि मग त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री असलेले शिवराज सिंग पाटील यांना तडकाफडकी त्यांच्या मंत्रिपदावरून बाजूला करावं लागलं होतं. तब्बल 2 दिवस 36 का 60 तास हा धुमाकूळ मुंबईत पाकिस्तानचे अतिरेकी जिहादी घालत होते. आणि त्यावेळेला सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर भारत सरकार चालवत होतं, ज्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते. त्यांना सुद्धा लाजे काजेस्तव नाकर्त्या झालेल्या शिवराज सिंग पाटील या गृहमंत्र्याला बाजूला करावं लागलं होतं. आणि तडकाफडकी नवा गृहमंत्री आणावा लागला होता. त्या गृहमंत्र्याचं नाव पी चिदंबरम होतं. प्रत्यक्ष हल्ला झाला तेव्हा चिदंबरम हे देशाचे अर्थमंत्री होते. आणि या सगळ्या घटनेबद्दल पहिल्यांदा त्यांनी तोंड उघडले जवळजवळ 18 वर्षानंतर. मेघा प्रसाद या एबीपी नेटवर्कच्या एका संपादिकेने किंवा रिपोर्टरने, अँकरने पी चिदंबरम यांची एक प्रदीर्घ मुलाखत घेतली आहे. आणि त्या मुलाखतीमध्ये 26/11 विषयी तिने काही प्रश्न विचारलेले. आणि त्यामध्ये आपली इच्छा होती आपली इच्छा होती की पाकिस्तानला चांगला धडा शिकवावा. आणि फक्त आपली इच्छा नव्हती, तत्कालीन पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार शंकर मेनन म्हणून होते, त्यांची सुद्धा इच्छा होती, त्यांनी सुद्धा सल्ला दिला होता की पाकिस्तानच्या विरोधात लष्करी कारवाई करून पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. पण इतक्यात इतक्यात म्हणजे चिदंबरम गृहमंत्री झाले आणि त्याच्या 24 तासात अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री कोंडोलिसा राईस या दिल्लीत येऊन दाखल झाल्या. आणि त्यांनी दम भरला युपीए सरकारला. राहुल गांधींच्या आईचं लाडकं सरकार जे होतं युपीए सरकार, त्याच्या पंतप्रधानाला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारतात येऊन दम भरला की तुम्ही असं काहीही करणार नाही, कुठच्याही परिस्थितीत पाकिस्तानला लष्करी प्रतिक्रिया तुम्ही द्यायची नाही. आणि विषय बारगळ किंवा कमजोर सरकार कोण होतं? नरेंद्र सरेंडर म्हणणारे जे राहुल गांधी होते, त्यांची आई आणि त्यांचे लाडके प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे सगळे घाबरलेले होते. आणि अमेरिकेच्या दबावाखाली आपली कमजोरी त्यांनी दाखवली. हा एवढा मोठा गौप्यस्फोट आहे की मुंबईत येऊन, भारतात येऊन, गजबजलेल्या शहरात येऊन पाकिस्तानचे 10 जिहादी धुमाकूळ घालतात, 3 बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्याकांड करतात. आणि भारत सरकार, काँग्रेस सरकार, काँग्रेसचे पंतप्रधान हात सोडत बसतात, कारण अमेरिकेने डोळे वटारलेले आहेत. काही करायचं नाही, चुपचाप बसायचं, हाताची घडी तोंडावर बोट. आणि त्यावेळेला त्या काँग्रेसचे खासदार असलेले आणि नेते असलेले राहुल गांधी नरेंद्र मोदींना कमजोर पंतप्रधान म्हणतात. ज्यांनी उरी नंतर सर्जिकल स्ट्राईक केला, ज्यांनी पुलवामा नंतर एअर स्ट्राईक केला, त्या एअर स्ट्राईकचे पुरावे हे मागत होते राहुल गांधी. त्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत होते. आता सुद्धा आपली राफेल किती पडली म्हणून खुशी देऊन राहुल गांधी परत परत विचारत होते ऑपरेशन सिंदूर नंतर.
त्याचं कौतुक मीडियामध्ये खूप आहे आणि त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. राहुल गांधींची खुळचट भूमिका, वेडगळ भूमिका सुद्धा सत्य आहे असं सांगून लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न असतो. त्याला जेव्हा ही इकोसिस्टीमची मीडिया साथ देते तेव्हा तो नॅरेटिव्ह बनतो. पण त्यांच्या तंगड्या गळ्यात घालणार वक्तव्य त्यांच्याच माजी गृहमंत्र्याने केले, पी चिदंबरमनी केले. पी चिदंबरमनी अक्षरशः राहुल गांधी यांच्या गेल्या 2-4 वर्षातल्या राजकारणाला फार नागडं करून टाकलेलं, नागडं उघडं केलेलं, की आमचं सरकार, मोदींच्या आधीचं सरकार हे सगळ्यात कमजोर होतं. अमेरिकेने डोळे वटारले की आमच्या पॅन्ट्स, आमच्या पातलोणी ओल्या व्हायच्या. हे शब्द चिदंबरम यांनी वापरलेले नाहीत, पण त्यांच्या बोलण्याचा आशय सोपा आहे की अमेरिकेच्या विदेश मंत्र्यांनी दिल्लीत येऊन आम्हाला दम भरला आणि आम्ही चिडीचूप बसलो. आणि त्याला राहुल गांधी हा स्ट्रॉंग नेता असतो. मीडियाचा काँग्रेसचा सोडून द्या, काँग्रेस राजकारणातला पक्ष आहे, पण मीडियातल्या अनेक संपादक, अँकर, विश्लेषक यांच्यासाठी ही लज्जास्पद गोष्ट आहे की पी चिदंबरम यांनी अतिशय महत्वाचा गौप्यस्फोट केलेला आहे, ज्यामुळे राहुल गांधी यांचं संपूर्ण वस्त्रहरण होऊन जातं. तरी त्याबद्दल फारसं बोलायचं नाही, कोपऱ्यात कुठेतरी 4 ओळीची बातमी द्यायची किंवा एक दिवसाच्या काय त्या 5 मिनिटामध्ये 50 बातम्या त्याच्यामध्ये काहीतरी घुसवून ती बातमी मारून टाकायची. याला नॅरेटिव्ह म्हणतात, याला नॅरेटिव्ह म्हणतात. कारण तुम्हाला खुळचट असलेला राहुल गांधी सुद्धा अत्यंत स्ट्रॉंग नेता आहे म्हणून दाखवायचे आणि पाकिस्तानचं कंबरडं मोडून टाकणारा पंतप्रधान कमजोर दाखवायचा आहे आणि त्याचा नॅरेटिव्ह बनवायचा आहे. म्हणून एवढा मोठा गौप्यस्फोट झाकला जातो आणि राहुल गांधींचा ऍटम बॉम्ब, राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब याच्यावर वारंवार कौतुक करून डिबेट केले जातात. इथे कळतं तुम्हाला की मीडिया हा मीडिया नाही, मीडिया हे सगळेच काँग्रेसचे प्रवक्ते झाले नसते तर यावर गहजब व्हायला पाहिजे. राहुल गांधी सावरकरांबद्दल काय बोलले? सावरकर जवळजवळ 4-5 दशकांपूर्वी त्यांचं निधन पण झालेलं आहे, तरी राहुल गांधी सावरकर उकरून काढणार, गोडसे उकरून काढणार आणि त्याच्यावर डिबेट रंगवायचे. पण अवघ्या 18 वर्षापूर्वीचं सत्य, जे दडपून ठेवलेलं सत्य होतं, ते पी चिदंबरम सांगतात, त्यावर चकार शब्द बोलायचा नाही. हा बेशरमपणाचा नमुना असतो. मीडिया हा नुसता देशद्रोही नाही, देशघातक कसा झालेला आहे याचा हा पुरावा आहे. अन्यथा पी चिदंबरम यांच्या या वक्तव्यावरून मीडियामध्ये हलोकल्लोळ माजायला पाहिजे होता. भले ते एका चॅनेलला, एका नेटवर्कला दिलेली मुलाखत असेल, पण बाकीच्यांनी का घेतली नाही ती? आशय तर घ्यायला येतो, आशय घेता येतो ना, पण आशय पण घ्यायचा नाही का? असो, राहुल गांधी यांनी एक प्रकारे मीडियाला पण नागडं करून टाकलंय. भले पी चिदंबरम यांनी काँग्रेसला, राहुल गांधी यांच्या सगळ्या अजेंड्याला नागडं केलं असेल, पण आपला खुलचटपणा हाच कौतुक म्हणून दाखवणाऱ्या मीडियाला यातून पी चिदंबरम यांच्या बरोबरच राहुल गांधी यांनी नागडं उघडं करून टाकले. वस्त्रहरण मीडियाचं झालेलं आहे. एवढी मोठी घटना आहे की तेव्हा का उत्तर देता आलं नाही? पी चिदंबरम त्या मुलाखतीमध्ये अधिक तपशिलात सांगतात. आजची परिस्थिती वेगळी आहे, तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे. तेवढी युद्ध सज्जता, लष्करी सज्जता भारताकडे तेव्हा नव्हती. मग 10 वर्षामध्ये मोदींनी काही जादूची कांडी फिरवली? युद्ध सोडा, लष्कराला भुके कंगाल मारायच्या योजना, देशाच्या सुरक्षा यंत्रणेला अधिकाधिक दुबळ्या करण्याच्या योजना युपीए सरकार राबवत होतं. बाकी सगळ्या गोष्टीवर खर्च केला जात होता, पण युद्धाला आणि लष्कराला आवश्यक असलेल्या गोष्टी द्यायच्या नाही. हात जोडून तत्कालीन संरक्षण मंत्री AK अँथनी यांनी संसदेमध्ये सांगितलं होतं की राफेल घ्यायला पैसे नाहीयेत,
गलवान लडाखमध्ये रस्ते आणि ठाणी उभारायची, तर त्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत असं संसदेमध्ये सांगणाऱ्या संरक्षण मंत्र्याच्या पक्षाचा सर्वोच्च नेता नरेंद्र मोदींना कमजोर म्हणतो. कारण नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक करतात, एअर स्ट्राईक करतात, ऑपरेशन सिंदूर करतात. कमजोर आणि शक्तिमान या शब्दांचे अर्थ मीडियाला नव्याने शोधायला लागत आहेत. असो, कुठलं का कारण असे ना, पण त्या आणि यातला एक तपशील सांगितला पाहिजे की तत्कालीन सुरक्षा सल्लागार शंकर मेनन यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा हे लिहून ठेवलेलं आहे की आम्ही युद्धात पाकिस्तानला धडा शिकवायच्या तयारीत होतो. ही गंमत आहे मित्र, ही गंमत आहे. मीडिया खऱ्याचं खोटं करू शकतं आणि खोटं दाखवू शकतं. याचा यापेक्षा मोठा पुरावा काय पाहिजे. राहुल गांधी हे आता मीडियामन झालेले आहेत, वाटेल त्या अफवा पसरवायच्या. खरं तर राहुल गांधींना कुठल्या तरी असल्या नेटवर्कने आपला संपादक करायला हरकत नाही. कारण कुठल्याही अँकरपेक्षा धादांत खोटं रंगवून सांगण्याची कला राहुल गांधींकडे अधिक आहे. पण काही का असे ना, एक गोष्ट मान्य करावी लागेल, पी चिदंबरम यांनी काँग्रेसच्या गेल्या 20 वर्षातल्या राजकारणाला पूर्त विवस्त्र करून टाकलेलं आहे, नागडं उघडं केलंय, वस्त्रहरण केलेलं आहे. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.